हाय फ्रेंड्स, मी प्रथम आणि आम्ही आहेत काळिंजेच्या खाडीमध्ये कांदळवन सफारीसाठी। एक कायाकिंग बोट सोबत आम्ही मस्त सफर करतोय ही खारफुटी वनात। श्रीवर्धन मधून हरिहरेश्वरकडे जाताना मध्यातच एक गाव लागतं, ते म्हणजे काळिंजे। काळिंजेच्या टेकडीवरून खोल समुद्राकडे पाहिलं की एक हिरवागार वनांचा झुक्का दिसतो आणि तेच हे काळिंजेचं कांदळवन। गाव तसं शांतच आणि मानवी वस्ती देखील कमीच, म्हणजे या कांदळवनांसाठी अगदी पोषक वातावरण। एक खाडी सोडली की पलीकडे श्रीवर्धन शहर असलं तरी या कांदळवनांनी आपली मुळं चांगलीच पसरलेली दिसतात इथे। 190 हेक्टर मध्ये पसरलेला कांदळवन आहे। 190 हेक्टर? बर, ते बेट धरून? नाही, बेट सेपरेट आहे। बर, तो 30 एकरचा बेट आहे। हा, तो सोडून हा 190 हेक्टर मध्ये कांदळवन आणि ही खाडी। ओके, शांत आहे ना एकदम आणि स्वच्छ आहे एकदम शांत। 190 हेक्टर मध्ये पसरलेलं हे काळिंजेचं कांदळवन अनोखं आहे। महाराष्ट्रातल्या 22 प्रजातींपैकी 14 ते 15 खारफुटी प्रजाती या ठिकाणी आढळतात। महाराष्ट्राच्या वन विभागानं कांदळवन कक्ष स्थापन केलाय आणि येथील स्थानिकांना प्रशिक्षण दिले। त्यानुसार आपल्याला माहिती देताना त्यांच्या तोंडात रायझोफोरा, ॲझिसिरॉस, हेरिटेरा, सायनोमेट्रा अशी वैज्ञानिक नावे ऐकली की खरंच नवल वाटतं। जास्त असेल तेवढी हवेची शुद्धता वाढेल। बरोबर। मला सांगितलं नसतील। ही कुठली स्पेसिस आहे? हे सोनेरी अवेशिनिया मरीना। मरीना ग्रे कलर आहे ना? हा, ग्रे कलर आहे। हा, एक अवेशिनिया मरीना, हा। ती अवेशिनिया अपेसिनालिस। आणि कोणते कोणते प्राणी आहेत? हे कोल्हा म्हणून एक आहे, हा, एक पान मांजर आहे, हा, आणि एक रानडुक्कर आहे। ओके। हे 3 प्राणी या कांदळवनात आपल्याला पाहायला भेटतात। गोल्डन फ्लॉक्स। हा, ही कांदळवनं विविध जातीचे पक्षी, मासे आणि प्राण्यांची निवासस्थान आहे। किंगफिशर, गरुडाचं तर दर्शन झालंच आम्हाला, पण सोनेरी कोल्हा आणि पाण मांजराचं दर्शन काही झालं नाही। कोल्हा गावात येतो म्हणे। उदमांजर हा मेलेले मासे खातो आणि पाणी स्वच्छ ठेवतो, त्यामुळे उदमांजराचं या परिसंस्थेतलं खूप मोलाचं योगदान आहे। पण सफाईचं काम करतो ना एक। बरोबर, तो पण एक इंडिकेटरच आहे। बरोबर। जिथं तो सापडला बरोबर, समजायचं की ते स्वच्छ खाडी आहे। स्वच्छ आहे खाडी। बरोबर, मग जिथं तो लोप पावलाय तिथं घाणीला सुरुवात झाली म्हणायचं। हा, ह्याच्यासारखं आहे आपल्या वल्चर्स हा। सारखं। मासे तर दरवर्षी अंडी घालायला खोल समुद्रातून येथे येतात, म्हणजे मासे खाणाऱ्यांसाठी कांदळवनं किती महत्वाचे आहेत हे सांगायलाच नको। नाही जाणार ना नको, मग मी आता टन मारून जातो। वा, काय दिवस घेऊ मग इकडे आत पण जाते आज जाता येतं का? हा, येतो पण तो आपली बोट लागली। पाणी कमी आहे, खाली चिखलाला लागली बोट। हा, चिखलाने, मातीने माखलेली ही कांदळवने दलदलयुक्त आहेत, पण पिवळ्या, हिरव्या, करड्या अशा विविध रंगछटांनी नटलेली आहेत। या खारफुटी अनोख्या आहेत आणि इथं वसलेलं त्यांचं एक वेगळंच विश्व आहे, आपल्या मानवी जगापासून अगदी अलग। ह्या खाऱ्या पाण्यात फुटतात म्हणून खारफुटी। त्यांचं जीवनचक्रही अगदी उलट आहे। त्यांची मुळे अगदी उलट म्हणजे जमिनीच्या वरच्या दिशेने वाढतात। काही खारफुटींच्या कंदिकाही झाडावरच तयार होतात, नंतर पक्व झाल्यावर त्या जमिनीत पडून रुजतात आणि त्यातून नवीन खारफुटी जन्माला येते। जमिनीवरच्या झाडांपेक्षा या खारफुटींचं वागणं अगदी अलग आहे, पण खाऱ्या पाण्यातही तग धरण्याची त्यांची क्षमता म्हणजे अनुकूलनच नव्हे का? या खाडीत अशी अनेक चॅनल्स आहेत। हवं तर
पाण्यातल्या वाटाच म्हणा ना. अशा या पाण्यातल्या वाटा चालताना मग आपण नकळत यात हरवून जातो. मोठमोठी वादळं जरी आली तरी ना यांचे प्रभाव बदलतात ना ही परिसंस्था बदलते. मग हे जे चॅनल्स आहेत ना त्याचा रस्ता पण बदलतो का एकच राहतो? नाही, तोच राहतो. तोच राहतो म्हणजे बदलत नाही. नाही बर, आणि जर समजा वादळ आली किंवा काय तर मग बदलू शकतो? नाही नाही, कायमच राहतो हा. कारण आम्ही लाईव्ह बघितलेला. हा. बराच इथं चक्रीवादळ जेव्हा झाला ना हा, तेव्हा किनारपट्टी हाच हरिहरेश्वर दिलेला. इथंच सेंटर होता. हा, इथं सेंटर. बरोबर, हरिहरेश्वर सेंटर होता वादळाच्या काळामध्ये, निसर्ग चक्रीवादळात. तो वादळ 100 वर्षाची वडाची झाडं हा हव्यात उडत होती आमच्या समोर. हो बरोबर. लाईटीचे लोखंडी खांब पील मारलेले, यस, पण ह्याच्यातला एकही झाड मुलातला उपटला गेला नाही. बरोबर, Main कांदळवन नाही, याची मजबूती मजबूती आहे. बरोबर, कारण ही एवढी आपली मजबूती करतो. यस, कारण झाड इथं कमीत कमी 15 मीटर ह्याचा एक जड असतो बरोबर, आतमधनं पसरलेला, आणि तो बरोबर. ते असतं परत दुसऱ्या झाडाची मुलं परत त्याच्यात आले, म्हणजे बरोबर. एकामेकात अशी गुंतलेली असतात बरोबर, की एकताई एवढी की कोणच त्यांना हलवू नाही शकत नाही. बरोबर, असा विषय. भरती ओहोटीचा ऊन सावल्यांचा खेळ इथे रोजचा आहे. प्रत्येक 6 तासाने पाण्याची पातळी बदलते. मुळांच्या उंचीवरून पाण्याच्या पातळीचा अंदाज लावला जाऊ शकतो. घटक्या घटक्यात ही कांदळवने आपली रूप बदलतात. ओल्या सांज वेळी, ओल्या सांज वेळी, उन्हे सावली सबलगावी, तशी तू जवळ ये जरा. कोऱ्या कागदाची कविता न जशी व्हावी, तशी तू हलके बोलना. आभाळ खाली झुके, पावलांखाली धुके, आभाळ खाली झुके, पावलांखाली धुके. सुख हे नवे सदगी करे, का सांगना. सुंदरबनला पण असंच असेल नाही? पश्चिम बंगाल. हो, सुंदरबन मध्ये तर हा, वाघ पण आहे आहेत. तिथं. डेंजर आहे तिच्या आयला. आणि ती लोक मध बीर गोळा करायला बरोच काही जातात आत. ही कांदळवनं निसर्गाची देण आहेत. ही कांदळवनं पृथ्वीची ऑक्सिजन पुरवणारी फुफ्फुस आहेत. या कांदळवनात विविध औषधी वनस्पती आहे आणि त्यांनी अनेक जीवांना सामावून घेतलेलं आहे. सागरी किनाऱ्याचं रक्षण करणारी ही कांदळवने आत्ता आहेत तशीच राहतील का?